हजारो गेले तरी चालतील, पण लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. पण शिट्टी जोहराचा येडा एवढा बंदिस्त होता, वारा जाऊ शकत नव्हता. भयंकर असणारा वेडा तो शैतान होता. वेडा दिला गेला, कोणी जाईना. साहेब जिजाऊनी कष्टा घातला, कोड्यावर बसल्या. नेताजी, तुमची तलवार वांज झाली का? आणि शत्रूची तलवार चालत नसली ना, तर त्याच तलवारीनं स्वतःच शिर धडा वेगळं करावं. नेताजी पालकरांना मासाहेब जिजाऊची माफी मागितली. नेताजी पालकरांना सैन्य घेतलं आणि त्याच असणाऱ्या पन्हाळगडाच्या शिट्टी जोहरावरती हल्ला केला, चालवून गेलं. पण कर्मधर्म संयोगानं नेताजी पालकरांचा पराभव झाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, आता शक्तीची गरज नाही, तर आता गरज आहे युक्तीची. बोलवा 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 कोणाला? त्या नैबापूरच्या शिवा काशीराला. तो दिसतो माझ्यासारखा, ज्याची दाढी माझ्यासारखी, ज्याचं वागण्याचं ट्रेनिंग माझ्यासारखं, ज्याचं बोलणं माझ्यासारखं. प्रति शिवाजी जरत काढावा तो माझा असणारा शिवा काशीला. बोलावलं गेलं, आलेलं सगळं साहित्य त्याच्या पुढे ठेवलं. जिने टोप ठेवला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख ठेवला, मेणातली तलवार काढली. शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवा हा पहिराव चढवा. आणि शिवाजी महाराजांच्या समोर आलाय तो शिवा काशी. ओ राजा, दिसतोय ना मी शिवाजी? हो, दिसतायत तुम्ही शिवाजी. मग ऐका ना राज, सांगा ना, ओळखेल काय या शिवा काशीराला? तो शिट्टी जोहर. शिट्टी जोहर. शिवबा राज म्हणताय, हे शिवा, अरे तुला कसं कळलं की माझ्या मनात आहे की तुला भेटायला पाठवायचं शिट्टी जोहरला? राजा, तुमच्या मनातली चाहूल या मावळ्याला लागते आहे, म्हणून सिंहाची चाल, गरुडाची नजर, शत्रूचं मर्दन, हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवा. वा राजा वा, हा शिवा तयार आहे. 2 बॅनर सजवलं गेलं, 2 असणाऱ्या धारी तलवारी सगळं असणारं तयार केलं. एका असणाऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसले आणि एका पालखीत आमचे छत्रपती शिवाजी महाराज बसले. बाजी प्रभू देश मांडेला घेऊन पावन खिंडाला मागच्या दरवाजातनं शिवाजी गेले. शेती जोहर म्हणला, तो शिवबा अखेर 9 महिन्यानं भेला आणि माझ्या भेटीला आला. आव शिवाजी. हा शिवा काशीत गेला. आलिंगन द्यायचं. आलिंगन देण्याच्या वेळेस विचारलं, कोण? मैं शिवाजी. पाठीमागून 2 डोळ्यांनी असणारा शब्द आला, हे शिवाजी नाही हो सकता. कोण बोलला? फजल खान, अफजल खानाचा मुलगा म्हणतोय, ज्यावेळेस माझ्या बापाचं नेतृत्व झालं ना, माझ्या बापानं वार केला आणि तोच तलवारीचा वार शिवाजी महाराजांच्या डोक्यात. सांगा, दाखवा. जिने टोप काढला तर शिवा काशीदाच्या डोक्यात वार नव्हता. तलवार काढली, वार केला आणि बोल, कोण आहे तू? मैं हूँ शिवाजी. दुसरी तलवार काढली, वार केला, बोल, कोण आहे तू? मैं हूँ शिवाजी, मैं हूँ शिवाजी, मैं हूँ शिवाजी. अरे बोल, तू जान है. त्यावेळेस शेवट नाविलाजानं शिवा काशीदानं उत्तर दिलं, इस जमाने में आया था शिवा काशीद बनकर, पण जाते वक्त जा रहा हूँ छत्रपती शिवाजी महाराज बनकर. येताना ना बायकोच्या कुंकाचा विचार केला, ना लेकरांचा विचार केला. हा भक्त आणि भक्त शिवा काशीद जन्माला काशीद म्हणून आला, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज होऊन आला. काय सांगितलं? तर जसं शिवा काशीदाला बंधन राहिलं नाही, तसं तुम्हाला मला सुद्धा बंधन राहू नये. देव पाहावयाशी गेलो, ते तर देवाची होऊन ठेलो. ज्ञानेश्वर